नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। गजानन कीर्तिकरांनी एक विधान केलं आणि त्यानंतर शिवसेनेत खदखद निर्माण झाली आहे का आणि कीर्तिकरांच्या रूपाने ती चव्हाट्यावर येते का अशी ही चर्चा रंगतीये आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। भाजपने संसद ताब्यात घ्यावी पण मित्र पक्षांचा मान राखावा अशा शब्दात गजानन कीर्तिकरांनी भाजपला सुनावले। मोदी पंतप्रधान व्हावेत ही शिवसेनेची इच्छा असल्याचं कीर्तिकरांनी म्हटलंय, पण शिवसेनेच्या मनातली खदखद ही कीर्तिकरांच्या ओठावर आल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे। अब की बार 400 पारचा नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचाही मान राखा असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही भाजपचीच नव्हे तर मित्र पक्षांचीही इच्छा आहे, त्यामुळे मित्रांचाही मान राखा असं गजानन कीर्तिकरांनी बजावलंय। कधी दबावली कधी कपटकारस्थान कधी खोटं नाटक हे माझ्या रक्तात नाही, कधीच केलेलं नाही। मी जे काय सांगितलं पक्षाला माझ्या एकनाथ शिंदे साहेबांना की बाबा अमोल जरी लढत असेल तरी माझ्या पक्षाचा उमेदवार तुम्ही द्या, त्याच्या विरोधात या भागामध्ये कार्यकर्त्यांसोबत मी प्रचाराला जाणार, मी प्रचार करणार। गजानन कीर्तिकरांच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय। मोदींचं संसद ताब्यात घेण्याचं स्वप्न असलं तरी जनता हे होऊ देणार नाही असंही संजय राऊत म्हणाले। मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही, हा रशिया नाही, इथे पुतिनशाही चालणार नाही, इथे लोक ठरवतील, मतदार ठरवतील। भारताची संसद, भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदी नाही ठरवणार, हे अमित शाह ठरवणार नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही कीर्तिकरांच्या वक्तव्यावरून त्यांचीच फिरकी घेतली आहे। कीर्तिकर यावेळी काही संसदेत जाणार नाही तसा टोला आव्हाडांनी लगावलाय। कीर्तिकरांना भाजपचं शिवसेना नेत्यांशी बदललेलं वागणं खुपलं असावं, त्यामुळे त्यांच्या मनात जे साचलंय ते शिवसैनिकांसमोर त्यांनी बोलून दाखवलंय। एकेकाळी मोठा भाऊ असलेला शिवसेना लहान भाऊ झाल्यानंतर भाजपकडून मिळालेल्या वागणुकीतही मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालंय। राजेश गुप्तासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। ईडी कारवाईवरून देशात अरविंद केजरीवाल के कविता अशा बड्या नेत्यांना अटक झाली, तर राज्यातही अमोल कीर्तिकर, रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांना ईडी ऑफिसच्या वाऱ्या कराव्या लागल्यात। अशातच सरकारमध्ये आलेले शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सरकारच्याच कारवायांविरोधात आता भूमिका व्यक्त केली आहे। शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यानंतर आता लेकाच्या बचावासाठी बाप धावून आलाय। मुलानं राजकीय विचारापासून फारकत घेतली असली तरी लेकाची पाठराखण करताना शिवसेनेचे खासदार असलेल्या कीर्तिकरांनी सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिलाय। आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली। विरोधकांनीही मग कीर्तिकरांची री ओढून भाजप आणि सरकारवर हल्ला चढवलाय। तुम्ही काळं धन भारतात आणणार होते, त्याचं काय केलेलं आहे तुम्ही? आज देशाच्या अर्थमंत्रींचेच पती काय बोलतात सरकारविषयी?
हे तुम्ही बघितलं पाहिजे. आदर्श घोटाळ्याविषयी तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेता, ते तुमचे नेते झालेले आहेत. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजितदादाचा तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान, ते तुमचे नेते झालेले आहेत. आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी. आज भारतीय जनता पार्टी, ईडी, CBI, इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच झालेल्या आहे. मला वाटतं सरकारमध्ये असलेल्या शिंदेंची अवस्था काय आहे याचाच अनुभव कीर्तीकरांनी सांगितल्याची खोचक टीका करण्याची संधी जयंत पाटलांनीही सोडली नाही. गजानन कीर्तीकरांचा जे बोल आहे ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा, त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तीकरांनी सांगितला. गजानन कीर्तीकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. भाजप नेत्यांनी मग ईडी कारवाईचं समर्थन करताना काँग्रेसच्या सत्तेत असतानाच्या कारवायांचा दाखला दिलाय. यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही. तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं. आता कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत. चौकशा प्रत्येकाच्या होतात. महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या. शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष हा इन्व्हॉल्व नसतो. ईडीनं धाडी टाकल्या तरी ती प्रकरणं तडीस लावण्याचा दर अत्यल्प असल्याचाही विरोधकांचा आरोप आहे. अशात लोकांमध्ये ईडीच्या राजकारणामुळे चीड निर्माण झाल्याची कबुली सत्ताधारी खासदारांनी दिली. ईडी कारवाया निवडणुकीचा मुद्दा बनलेला असताना आता सत्ताधारी खासदारांनीच विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यानं सरकारची गोची झाली. स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.